राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। जवळपास 4 लाख हेक्टरवरच्या पिकांना या पावसाचा फटका बसलेला आहे। शेतांमध्ये पाणी साचलंय तर काही ठिकाणी पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। राज्यातल्या शेतकऱ्याचं पावसाने कसं नुकसान झालंय पाहूयात। राज्यात सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका बळीराजाला बसलाय। जोरदार झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडल्याचं पाहायला मिळतंय। या अतिवृष्टीचा तब्बल 4 लाख हेक्टर पिकांना फटका बसलाय, तर दुसरीकडे घरांमध्ये पाणी शिरल्यानंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। जळगावच्या पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसामुळे शेतातील पिकं जमीनदोस्त झाली आहेत। अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये पैनगंगा नदीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे अर्ली, भीमकुंड, सावंगी संगम, ठाणेगाव, सगदा इथली हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी खतं आणि शेतीचं साहित्य वाहून गेल्यानं शेतकरी कोलमडलाय। अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। आपले तहसीलदार असेल, कृषी सहाय्यक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, या सर्व लोकांना अशा प्रकारची पाहणी केल्याशिवाय खऱ्या अर्थाने तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पिकाचं नुकसान झालं की नाही, खरी अतिवृष्टी झाली की नाही, ढगफुटी झाली की नाही, हे सर्व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तुमच्या खालच्या कर्मचाऱ्यांना, तलाठी आणि कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक अशा सर्व खालच्या कर्मचाऱ्यांना आपण अशा प्रकारचे आदेश देऊन या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्यासंदर्भात आपण शासन स्तरावर तशा प्रकारचे निवेदन करावं, तशा प्रकारची मागणी करावी, अशा प्रकारची सूचना तुम्हाला या प्रत्यक्ष पाहणीच्या निमित्ताने करतोय। मागील 4 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस कोसळतोय। जिल्ह्यातील 12 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते। अकोला जिल्ह्यात 2 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे घरांचं आणि त्या पाठोपाठ शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तब्बल 389 घरांची पडझड झाली आहे, तर 59,289 हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। अकोला, मूर्तिजापूर आणि पातूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पातूर तालुक्यातील 9 गावांचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। अतिवृष्टी या भागात झाल्यामुळे कोठारे बुजुर्ग भागात आणि मेळशी परिसरात झाल्यामुळे मोरणा नदीला खूप मोठा पूर येऊन नदी फुटली। नदीतलं पाणी शेतात आलं। शेतात आल्यामुळे जवळजवळ 5 फुटाचा ओव्हरफ्लो शेतात झाला नदी फुटून, आणि त्या शेतपिकाचं खूप नुकसान झालं। शेतकऱ्याने ताबडतोब पंचनामे करून देण्यात यावी, नाहीतर हा शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागल। नुकसान झालं, लय मोठं नुकसान झालं। 2-3 एकरातून पाणी गेलं। पराठे, सोयाबीन घरात नदीच गेली वावरातून। 3 शॉट पण वाहून गेलेले आहे। काहीतरी भरीव मदत मिळावी अशी अपेक्षा आहे। जालना जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय। जिल्ह्यात सरासरी 35.90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर शेतकऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं व आमचं वैयक्तिक तूर आणि कापसाचं भरपूर नुकसान झालं। हे पाणी पुरे कमरा इतकालं पाणी आहे, तरी शासनाने त्याचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी। काल आणि परवाच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे, तरी मायबाप सरकारने हेक्टरी 50 ते 60 हजार मदत करावी। जालन्यातील कसुरा नदीला 3ऱ्यांदा पूर आलाय। शेगाव पंढरपूर मार्गावरील पुलावरून पाणी वाहायला लागलंय। या पुलावरून वाहन चालक जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात। बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला आडोळा शिवारामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय। या पावसानं सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान केलंय, मात्र पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळत नाहीये। यावेळी पीक विम्याच्या निकषांवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अतिवृष्टी झाली, सगळं पाणी झालं पिकात आमच्या। हो, आणि विम्याची जी आजपर्यंत भेटण्याची होती
विम्यामध्ये वारंवार म्हणजे कसा विमा शेतकऱ्याला भेटेल किंवा जे नुकसानीचे जे स्ट्रेगर आहेत ते कसे वाढविता येतील, कशा पद्धतीचे नुकसान त्या स्ट्रेगरमध्ये बसविता येतील, वाढ करण्यापेक्षा कमी करून शेतकऱ्याला विमा कसा नाही भेटत या पद्धतीनं ह्या सरकारनं जसं कर्जमाफीला येलो लिस्ट, ग्रीन लिस्ट अशा जे लिस्ट लावल्या चाळण्या, जसं संचा लावायचे शेतकऱ्याच्या मालाला आडते त्या पद्धतीनं अशा चाळण्या लावल्या. आता तर सगळ्या चाळण्या काढून टाकल्या, म्हणजे शेतकऱ्याचा माल बी नाही, शेतकरी बी सगळा गाळ झाला पाहिजे. धाराशिवच्या परांडा तालुक्यात कांद्याचं मोठं नुकसान झालंय. नदीच्या पाण्यात कांदा वाहून गेलाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात जोरदार पाऊस बरसलाय. मागील 18 दिवसात तब्बल 129% पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसानं शेतातील पिकांचं होत्याचं नव्हतं झालंय. शेतांना तळ्याचं स्वरूप आल्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय. पालघरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. पोल्ट्री फार्म मध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं तब्बल 2,500 कोंबड्या वाहून गेल्या. त्यामध्ये पोल्ट्री फार्म चालकाचं मोठं नुकसान झालंय. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. 15 ऑगस्टच्या नंतर या 4 दिवसामध्ये सातत्याने पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे शेतकरी थोडाफार समाधानी झाला. काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे. काही ठिकाणी अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पाणी गेला. नदीच्या काठावरचे काही शेती त्यांच्यावर मोठे नुकसान झालेलं आहे. निश्चित मी मुख्यमंत्री महोदयांना आणि कृषी मंत्र्यांना विनंती केली का आपण ज्या ठिकाणी नुकसान झालेले असतील त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश द्यावे, जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा मिळेल. राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय. जवळपास 4 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. साधारणपणे गेल्या 3-4 दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास 12 ते 14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली. काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे. निसर्गाच्या तडाख्याने संकटात आलेल्या शेतकऱ्यांना आता आशा आहे सरकारकडून मिळणाऱ्या भरपाईची. त्यामुळे सरकारने तत्काळ भरपाई देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.